रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना कर्माचा महिना असणार आहे. तुमचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं. नेहमी खडतर प्रवास, जन्मल्यापासून नुसतं कष्ट, मेहनत हेच तुम्ही पाहत आलेला आहात. परंतु हा जो फेब्रुवारी महिना आहे ना, तो तुमच्यासाठी काहीतरी खास आहे. असं नेमकं काय खास घडणार आहे ते आपण पाहणारच आहोत. कारण हा महिना तुमच्या संयमाची परीक्षा नाही, तर तुमच्या कर्माची परीक्षा घ्यायला आलेला आहे. आणि तुमचे कर्म पहिल्यापासूनच परिश्रम, कष्ट याच्यातच गेलेले आहेत. जे काही तुम्ही पहिल्यापासून मागच्या काही वर्षामध्ये पेरलेलं होतं, तुमचे काही कर्म असतील, तर त्याचं फळ मिळायची वेळ आलेली आहे किंवा हा महिना त्याच्यासाठीच आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु प्रश्न हा एवढाच आहे आणि गंभीर आहे, तो म्हणजे जे तुम्हाला फळ मिळणार आहे ते फळ कडू असणार आहे की गोड असणार आहे, ते सगळं तुमच्या कामगिरीवर, तुमच्या कर्मावर डिपेंड आहे. तर आपण पाहणारच आहोत नेमकं काय घडणार आहे, कोणतं फळ तुम्हाला मिळणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का? नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. आणि मी जी माहिती सांगत आहे त्यापैकी नेमकी कोणती माहिती तुम्ही अनुभवणार आहात, कोणती माहिती तुम्हाला क्लिक होणार आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर आता आपण पाहूयात मकर राशीसाठी हा जो फेब्रुवारी महिना आहे तो नेमकं कसलं फळ घेऊन आलेला आहे. मकर राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही कधीच काहीही बोलत नाही. तुम्ही नेहमी सहन करत असता आणि पहिल्यापासून तुम्ही सहन करत आलेला पण आहात. हा तुमचा स्वभावच आहे. परंतु हा जो फेब्रुवारी महिना आलेला आहे ना, तो तुम्हाला असं सांगत आहे की आता थांबायचं नाही आहे, आता सगळं बदलायची वेळ आलेली आहे. तर उठा, तयार व्हा, बदल हा तुमच्यासाठी नक्कीच घडणार आहे. नोकरीमध्ये तुमची मेहनत वाढणार आहे, जबाबदाऱ्या वाढणार आहेत, परंतु तुम्ही त्या प्रकारे काम पण करणार आहात. पण तुम्हाला जे फळ आहे ते लगेचच मिळणार नाही किंवा तुमचं जे कौतुक आहे ते लगेचच होणार नाही. हळूहळू महिन्याच्या शेवटपर्यंत इतरांना ते कळणार आहे आणि मग तुमचं जे काही कौतुक असेल, जे काही तुम्हाला परिणाम मिळायचे असतील ते मिळतील. थोडंसं संयम ठेवावं लागणारच आहे. वरिष्ठांकडून काहीसा दबाव पण राहणार आहे. तुमच्याकडून इतरांच्या अपेक्षा जरा जास्तच असतील या महिन्यामध्ये. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की शनी महाराज जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते तुमची मेहनत कधीही वाया जाऊ देणार नाही. जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या असतात तेव्हा त्या घडणारच आहेत आणि ते हे घडवून पण आणणार आहेत. फक्त तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे. नेमकं असं काय चमत्कार घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं पण आहे. लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तुमच्यावर अचानक जबाबदारी वाढेल आणि एक आनंदाची बातमी मिळेल, ते म्हणजे तुमचे प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत ते तुम्हाला कुठून तरी कळणार आहे. डायरेक्ट तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा डायरेक्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे, पण त्याची चर्चा इकडे तिकडे चालू असणार आहे, ती तुमच्या कानावर नकळतपणे पडणार आहे. मग ते हर्ष खूपच सुंदर तुमच्यासाठी असणार आहे. तो अनुभव खूप छान असणार आहे, कारण तुम्ही जे काही कष्ट केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला नक्कीच फेब्रुवारीच्या शेवटीपर्यंत मिळणार आहे. व्यावसायिक वर्गाला काहीतरी नवीन व्यवसायामध्ये करण्याची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकते. परंतु या महिन्यासाठी तुम्हाला एक सल्ला आहे आणि तो म्हणजे नवीन काहीतरी करण्यापेक्षा ना, तुम्ही जी काही जुनी व्यवस्था आहे, जुनं जे काही आहे त्यालाच तुम्ही कसं मजबूत कराल, तुमचा जो बेस आहे त्याला तुम्ही कसं मजबूत कराल याकडे थोडंसं लक्ष दिलं तर बरं पडेल असं मला वाटतं आणि त्याचाच तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या क्लायंटसोबत थेट आणि प्रामाणिक व्यवहार करा, तरच तुम्हाला 100% चांगले आणि पॉझिटिव्ह परिणाम मिळतील, आर्थिक लाभ मिळतील. या महिन्यामध्ये सोशल मीडिया असेल, ओळख्या असतील, संपर्क असतील, त्या सगळ्यांचा तुमचा व्यवसाय विस्तारासाठी खूपच तुम्हाला त्याची मदत होणार आहे किंवा त्याचा फायदा होणार आहे किंवा तुम्ही स्वतः त्या गोष्टींचा फायदा पण करून घेऊ शकता. हा महिना व्यवसायासाठी विस्ताराचा नाही आहे, तुम्हाला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, स्थिरतेचा आहे. तुम्हाला तुमचं व्यवसाय स्थिर कसा करता येईल, तुमचं पाय इथे कसं रोवून ठेवता येईल या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. मग फ्युचरमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मनाप्रमाणे मिळणारच आहेत. या महिन्यात आर्थिक स्थिती
ही तुमच्यासाठी एक खरी कहाणी घेऊन येत आहे. पैसा हा प्रत्येक ठिकाणातून येत आहे, परंतु तो आरामासाठी येत नाही आहे किंवा चैनीसाठी येत नाही आहे, तर तो येत आहे तुमच्याकडे एका जबाबदारीसाठी. तुमच्या ह्या महिन्यामध्ये उत्पन्न पण स्थिर राहणार आहेत आणि खर्च पण नियोजित राहतील. त्यामुळे तुमचं जे काही आर्थिक नियोजन आहे ते जरा व्यवस्थित राहणार आहे. तुम्हाला जास्त टेन्शन राहणार नाही. काही ठिकाणी खर्च होऊ शकतात पैसे, जसं की घर असेल, शिक्षण असेल, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल किंवा काही गोष्टी असतील, घरामध्ये एखादं कार्य होऊ शकतो आध्यात्मिक किंवा पूजा वगैरे, तर तिथे काही खर्च होण्याची शक्यता आहे. मग त्याचं नियोजन आधीपासूनच जर तुम्ही केलं तर तुम्हाला बरं पडेल. अचानकपणे खर्च येणार आहे, परंतु तो नियंत्रणात पण असणार आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप दक्षता घ्यायची आहे एका गोष्टीची, आणि ते म्हणजे कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवायचे नाही आहेत. लक्षात ठेवा, कोणतीही स्कीम असू दे, आपल्याला पैसे गुंतवायचे नाहीत, कारण डायरेक्ट नुकसान होणार आहे, तुमचं फसवणूक होणार आहे. या महिन्यात जर तुमचं रिलेशनशिप पाहिलं तर मकर राशीचे जे व्यक्ती असतात ना, त्यांचं प्रेम खूप खोल असतं. त्यामुळे तुम्ही पण खूप खोल प्रेमामध्ये आहात जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये पाहिलं तर. पण तुम्ही कधीही व्यक्त होत नाही, ते समोरच्याला दिसून येत नाही तुमच्या मनातील भावना, आणि त्याचाच कुठेतरी त्यांना त्रास होऊ शकतो किंवा गैरसमज होऊ शकतात. ते तुम्हाला ओळखायला कुठेतरी कमी पडतील. विवाह इच्छुकांसाठी तर नवीन ओळख्या होतील. एक शांत आणि स्थिर व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो, आणि ते तुमच्या आयुष्यात आल्यानंतरनी तुम्हाला असं वाटेल की हीच व्यक्ती आहे जी माझ्या आयुष्यात कायमची माझ्यासोबत राहू शकते, किंवा तुमचा रिअल पार्टनर जो असतो, सोलमेट असतो, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल अशी भावना येईल. आणि त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू शकतात. नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळू शकतो. विवाह जुळण्याचे चान्सेस पण आहेत. लव्ह मॅरेज होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना प्रेम हे हळूहळू वाढणार आहे, आणि फेब्रुवारीच्या एंडला तुमच्या मनामध्ये स्पष्टता येईल. म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल एक स्पष्ट आणि ठाम निर्णय तुम्हाला घेता येतील. विवाहितांसाठी तर हा महिना थोडासा चढउतार असलेला आहे. अति जबाबदारीमुळे थोडासा दुरावा येऊ शकतो तुमच्या नात्यामध्ये, परंतु विश्वास हा मजबूत होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला थोडासा वेळ द्यायला शिका. तुम्ही कितीही बिझी असाल तर थोडासा वेळ त्यांच्यासाठी पण काढायला शिका. तुम्ही नेहमी तुमचं जे काही प्रेम आहे ते शब्दात नाही तर कृतीत दाखवत असतात. मग आता सध्या ह्या महिन्यामध्ये त्याची गरज जास्त आहे. तुम्ही कसे आहात तर तुम्ही नेहमी सगळ्यांनाच आधार देत असतात, परंतु जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसतं, तुम्ही एकटे असतात. मग ही भावना तुम्हाला सतत त्रास देत असते. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अचानक थकवा आणि एकटेपणा जाणवेल. ह्याच गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल, मानसिक त्रास होईल. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होणार आहे. तुम्हाला सतत असं वाटेल की मी एवढं करूनही असं का होतं, मी एवढं करतो सगळ्यांसाठी, मग मीच का एकटा पडतो नेहमी. हा प्रश्न नक्कीच तुम्हाला येणार आहे या महिन्यामध्ये. पण अजून एक सुंदर गोष्ट होणार आहे, आणि ती म्हणजे तुमच्या आतमध्ये एक शक्ती तयार होत आहे असंही तुम्हाला जाणवणार आहे. आणि ही जी शक्ती आहे ती तुमच्या भविष्यासाठी असेल किंवा तुमच्या पुढच्या टप्प्यासाठी असेल, तुम्हाला तयार करत आहे. तुमचं आरोग्य जर पाहिलं या महिन्यामध्ये तर हाडे असतील, गुडघे असतील आणि पाठदुखीचे त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे. थोडीशी खबरदारी घ्या. ताण आल्यामुळे तुमचं शरीर थोडंसं कडक वाटेल, आणि त्यामुळे गरम पाणी पिणे, स्ट्रेचिंग करणे आणि नियमित चालणं याकडे थोडंसं लक्ष द्या सर्वांनीच. या महिन्यातील शनिवारी तुम्हाला कर्म चांगले ठेवण्याची गरज आहे आणि प्रत्येक गोष्टीचा संयम ठेवण्याची गरज आहे. गुरुवारी तुम्हाला विशेष करून एखादं मार्गदर्शन मिळेल, आणि जे तुमच्या व्यवसायासाठी असू दे, नोकरीसाठी असू दे, तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये असू दे, उपयोगी पडणार आहे. अमावस्याजवळ थोडीशी खबरदारी घ्या, कारण तुमचं आत्मपरीक्षण घेण्याची लोक तयारी करत असतील किंवा आत्मपरीक्षण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वतःला काही गोष्टी जाणवतील. ओव्हरऑल जर पाहिलं तर हा महिना तुम्हाला काहीच देणार नाही आहे, परंतु तो तुम्हाला तयार करत आहे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, शनी महाराज ज्यांना घडवतात ना, त्यांचं आयुष्य कधीच मोडत नाही. तुमची वेळ येत आहे, हळूहळू पण भक्कमरित्या. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.
आणि काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका तुमच्या मनामध्ये आल्या असतील तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात. आणि मी सांगितल्यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते पण तुम्ही मला सांगायचं आहे. कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.